विरार महानगरपालिका स्थायी समिती आज निवडणूक पार पडली आहे। बहुजन विकास आघाडीचे प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सर काय म्हणतील, आज बिनविरोध आपली निवड झाली आहे, काय म्हणतील? आनंद आहे। मी माझ्या नेतृत्व नेते सर्व जितेंद्रजी ठाकूर लोकनेते, क्षितिजी ठाकूर माझे आमदार, राजेशजी पाटील आहेत माझे आमदार, या सर्वांचे आणि आमचे जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ज्यांनी बसून हा निर्णय घेतला माझ्यावरती त्यांनी जो विश्वास दाखवला, मी सर्वांचे आभारी आहे। आणि आता आम्ही 115 जे नगरसेवक आहेत 70 आम्ही निवडणूक एकत्र विरोधात लढवली, एकमेकांच्या विरोधात लढवली, पण आज वसईच्या विकासासाठी आम्ही 115 म्हणून एकत्रपणे काम करणार आहोत आणि एक चांगला वसईमध्ये एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करू। तो वसईच्या विकासासाठीच आम्ही फक्त नक्कीच या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी हा तुमचा कट्टर विरोधक मानला जातो, तरी देखील तुमची आज बहुजन विकास आघाडीमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली आहे। मी त्यांचा आभार मानेन का त्यांनी बिनविरोध खासदारांनी निवडून दिलं। कसं आहे, हे एक चांगली प्रथा आहे। कटुता निवडणूक म्हटली तर कटुता येते, ते कुठं कटुता न ठेवता सगळ्यांनी एकत्रितपणे आम्ही वसईच्या विकासासाठी काम करणार आणि त्यांनी मला बिनविरोध दिली, त्यांचे सुद्धा यापुढे देखील आपण एकत्र मिळून काम करणार। कशा पद्धतीने हे काम असणार आहे, कशा वसई विरार शहराला काम होईल? तुम्ही एक दृष्टिकोन ठेवला का वसईचा आपल्याला विकास करायचा आहे, तर मला नाही वाटत कुठची अडचण आहे। काम करत असताना सगळ्यांचं एकच असतं ध्येय, आपण चांगलं काम करायला पाहिजे आणि तो ध्येय ठेवून आम्ही काम करणं कुठे तर काय अडचण येईल असं मला वाटतं। नक्कीच आम्ही एकत्र मिळून काम करू आणि वसई विरार शहरांना चांगल्यात मोठं काम देऊ आणि सगळं व्यवस्थित पार पडेल या प्रवीण शेट्टी यांचं म्हणणं। महेश गोयल, लोकशाही मराठी, वसई विरार।